सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मागणीला यश. देशभरातील 14 वर्षाच्या मुलींना मिळणार मोफत लस. उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत धरले सरकारला धारेवर. धाराशिव तालुक्यातील दाऊदपूर येथे ग्रामस्थांच्या सहभागातून पाणी व्यवस्थापनाचा नवा आदर्श. धाराशिव पोलिसांची अफू लागवडीवर पुन्हा धाड. धाराशिव तालुक्यातील वाघोली येथे अफू शेतीवर धाड. आता बातमीपत्र पाहूया सविस्तरपणे. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत देशभरातील 14 वर्षाच्या मुलींना मोफत HPV लसीकरण कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित मानला जात आहे. त्यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत खासगी विधेयक मांडत मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी मोफत लसीकरणाची मागणी केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 1,25,00,000 मुलींना मोफत आणि सुरक्षित संरक्षण मिळणार आहे. सरकारी व जिल्हा रुग्णालये तसेच समुदाय आरोग्य केंद्रामार्फत या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आपण बातमी पाहूया पुढील. विधानसभेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा लोहारा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. 1993च्या लातूर धाराशिव भूकंपग्रस्त गावांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न उपस्थित करत नव्याने आराखडा मंजूर करून सुविधा द्याव्यात अशी मागणी स्वामी यांनी केली. तसेच जिल्हा परिषद शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून मोडकळीस आलेल्या शाळांची पुनर्बांधणी करावी असेही त्यांनी यावेळी सुचवले. वैद्यकीय प्रवेशासाठी NTA मार्फत घेतली जाणारी परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याची शिफारस राज्याने केंद्राकडे करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कोविड काळात कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत करावे असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. हेमाडपंथी महादेव मंदिरे आणि बारवांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी द्यावा. तसेच विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यासाठी पालक समुपदेशन धोरण राबवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शिक्षक भरतीत पवित्र पोर्टलवर केवळ 50 पसंती क्रमांची अट जाचक असल्याचे सांगत अमर्याद पसंतीक्रम देण्याची मुभा द्यावी अशी ठाम मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत लावून धरली. आता बातमी पाहूया पुढील. बातमी आहे धाराशिव तालुक्यातील दाऊदपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनेचा जल अर्पण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाथ घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके, गट विकास अधिकारी कांबळे, कार्यकारी अभियंता सुनील काटकर आणि हेमंत नागदे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पायाभूत विहिरीजवळ कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभात फेरी काढण्यात आली. या योजनेअंतर्गत विहीर, पंपिंग यंत्रणा, क्लोरिंग प्रणाली, नलिका जाळे आणि 125 घरगुती नळ जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी योजनेची देखभाल ग्रामस्थांनी सामूहिकरित्या करण्याचे आवाहन यावेळी केले. यामुळे गावातील पाणी समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता बातमी पाहूया पुढील. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मोरे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने वाघोली येथील शेत गट क्रमांक 149-1 वर छापा टाकला. यावेळी अजित ज्योतिराम सुरवसे यांनी आपल्या शेतात
अफूची लागवड केल्याची कबुली दिली. कारवाई दरम्यान सुमारे 85 किलो 175 ग्रॅम वजनाचा अंदाजे 12,77,625 रुपयांचा अफूचा माल यावेळी जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS कायदा कलम 8(ब)(18) अनुसार गुन्हा क्रमांक 43/2026 दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरे यांच्या पथकाने केली. अशाच नवनवीन बातम्या आपण विश्वविशाल न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तसेच तुम्हाला विश्वविशाल न्यूज वरती बातमी द्यायची असेल, मुलाखत द्यायची असेल किंवा जाहिरात द्यायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.